नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीएडला जो इन्क्लुझिव्ह एज्युकेशन समावेशक शिक्षण नावाचा विषय, त्या विषयाची विद्यापीठाची विंटर 2024ची प्रश्नपत्रिका पाहूया। मी प्राध्यापक एम आर जोशी, एम एड सेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक, महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया इन्क्लुझिव्ह एज्युकेशन बीएड सेकंड सेमिस्टरची विद्यापीठाची विंटर 2024ची प्रश्नपत्रिका। सुरुवातीला दिलेली माहिती वाचा। दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 2 प्रिंटेड पेजेस। कोड आहे AB05-2024, फॅकल्टी ऑफ एज्युकेशन। एक्झामिनेशनचं नाव आहे बीएड फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर एक्झामिनेशन। नोव्हेंबर-डिसेंबर 2024ला कंडक्ट करण्यात आली होती। एज्युकेशन मेन सब्जेक्ट, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन सब्जेक्ट, आणि कंडक्ट करण्यात आली होती सॅटरडे 28/12/2024ला, आणि टाईम ड्युरेशन होतं 3 hours 10 AM to 1 PM। मॅक्झिमम मार्क्स आहेत 75। सुरुवातीला दिलेल्या सूचना वाचूया। सूचना अशा आहेत पहा। नोट बी, क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी। सेकंड, फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 to 4 सॉल्व एनी 2 क्वेश्चन्स। थर्ड, फ्रॉम क्वेश्चन नंबर 5 to 7 सॉल्व एनी 2 क्वेश्चन्स। प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे। दुसरी सूचना, प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा। तिसरी सूचना, प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा। असे एकूण तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत। तर सुरुवातीला जो प्रश्न असणार आहे तो टिपा द्यायचा असणार आहे। राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 3, तो बघूया आपण। राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 3 15 मार्कासाठीचा आहे। प्रत्येक टिप 5 मार्काची आहे। फर्स्ट, कन्सेप्ट ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन। सेकंड, टाइप्स ऑफ लर्निंग डिसएबिलिटीज। थर्ड, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्क्लुझिव्ह स्कूल। फोर्थ, रेमेडियल टीचिंग अँड टीम टीचिंग। फिफ्थ, इन्क्लुझिव्ह स्कूल कल्चर। आता प्रत्येक टिप ही साधारणपणे 1.5 ते 2 पेज त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर मराठी वर्षनमध्ये दुसऱ्या पेजवर जाऊया आपण। दुसऱ्या पेजवर पहा, मराठी वर्षनमध्ये थोडक्यात टिपा लिहा कोणत्याही 3। पहिली टिप आहे समावेशक शिक्षणाची संकल्पना। दुसरी टिप आहे अध्ययन अकार्यक्षमतेचे प्रकार। तिसरी टिप आहे समावेशक शाळेची वैशिष्ट्ये। चौथी टिप आहे उपचारात्मक अध्यापन आणि सांघिक अध्यापन। आणि 5वी टीप आहे समावेशक शाळा संस्कृती। कोणत्याही तुम्हाला 3 टीप लिहायच्यात। प्रत्येक टीप ही 1.5 पेज किंवा 2 पेज एवढी तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन? एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन स्पेशल एज्युकेशन अँड इन्क्लुझिव्ह एज्युकेशन। समावेशक शिक्षण म्हणजे काय? विशेष शिक्षण आणि समावेशक शिक्षणातील फरक स्पष्ट करा। आता या निबंधवजा प्रश्नाचं उत्तर 15 मार्कासाठी तुम्हाला 2.5 ते 3 पेज लिहिणं गरजेचं आहे। तिसरा प्रश्न आहे, राईट द इन्फॉर्मेशन अबाउट द एज्युकेशन ऑफ हिअरिंग इम्पेअर्ड। 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। कर्णबधिरांच्या शिक्षणाविषयी माहिती लिहा। चौथा प्रश्न आहे, डिस्क्राईब द क्वालिटीज ऑफ इन्क्लुझिव्ह टीचर। 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। समावेशक शिक्षकांचे गुण वर्णन करा। तर असे 3 प्रश्न जे आहेत, दुसरा, तिसरा, चौथा, याच्यातून कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, एनी 2। त्याच्यानंतर 5वा, 6वा, 7वा याच्यातून तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत। 5वा प्रश्न पाहूया, एक्सप्लेन द नीड ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन अँड रोल ऑफ टीचर इन इन्क्लुझिव्ह क्लासरूम मॅनेजमेंट। समावेशक शिक्षणाची गरज सांगून समावेशक वर्ग व्यवस्थापनात शिक्षकाची भूमिका स्पष्ट करा। 6वा प्रश्न आहे, डिस्कस द रोल ऑफ इन्क्लुझिव्ह स्कूल्स विथ देअर चॅलेंजेस। समावेशक शाळांची भूमिका व आव्हाने यांची चर्चा करा। 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। आणि 7वा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द कन्सेप्ट अँड टाइप्स ऑफ मेंटली रिटार्डेड चिल्ड्रन। 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे, मतिमंद बालकांची संकल्पना आणि त्यांचे प्रकार स्पष्ट करा। तर असे एकूण 7 प्रश्न असणारे। दुसरा, तिसरा, चौथा याच्यातून कोणतेही 2, 5वा, 6वा, 7वा याच्यातून कोणतेही 2, आणि पहिला प्रश्न टिपांचा कंपल्सरी। त्याच्यामधून 5 टिपापैकी कोणत्याही 3 टिपा तुम्हाला लिहायच्या आहेत। प्रत्येक टिप ही साधारणपणे 1.5 ते 2 पेजेस, आणि निबंधवजा प्रश्न जे आहे ते साधारणपणे 2.5 ते 3 पेजेस लिहिणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, मुद्देसूद त्या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करा। परीक्षेच्या दृष्टिकोनातून, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हा पेपर मी अपलोड केलेला आहे। धन्यवाद, थँक्यू। सबस्क्राईब करा आणि शेअर करा।